सोने आणि चांदीच्या भावात आज मोठी उलथापालथ झाली आहे. बाजार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सर्वात मोठा बदल दिसून आला आहे. चांदीने तर अक्षरशः उच्चांक गाठला आहे आणि सोनंही काही मागे राहिलेलं नाही. गेले काही दिवस सोने चांदीच्या किमती वाढत असताना आज अचानक जो बदल झाला आहे त्यामुळे संपूर्ण बाजारात धक्कादायक वातावरण निर्माण झालं आहे. दिवाळीच्या आसपास उच्चांक गाठल्यानंतर किमती हळूहळू उतरत होत्या, पण अचानक असं काय घडलं की भाव अक्षरशः अशा प्रमाणात बदलले की ज्यामुळे मार्केटमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 6 महिन्यात जेवढी घडामोडी घडली नव्हती तेवढी एका दिवसात घडली. याचं कारण नेमकं काय आहे? सोन्या चांदीचे आजचे ताजे दर काय असणार आहे? आजच्या दिवसात किती रुपयांनी बदल झाला आहे? सोनं महाग झालं की कमी झालं? लोक म्हणतायत की एक रेकॉर्ड मोडला आहे, पण कोणता रेकॉर्ड मोडला आहे की ज्यामुळे ग्राहक चिंतेत आले आहे? बाजारात का तणाव निर्माण झाला आहे? लोक म्हणतात आता सोनं बॅन करून टाका, सोन्यावर बहिष्कार टाका. अशी का मागणी आता लोक करत आहेत? तर काही लोक प्रचंड खुश झाले आहेत, 50% लोक नाराज झाले आहेत आणि 50% लोक खुश झाले आहेत. तर मग नेमकं काय झालंय असं की ज्यामुळे दोन्ही संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण लोकांमध्ये वेगळ्याच पद्धतीचं वातावरण निर्माण झाले? पूर्वी एकतर सगळे लोक खुश व्हायचे, नाहीतर सगळे लोक नाराज व्हायचे, पण आज जे घडले त्यांनी निम्मे लोक नाराज झाले आणि निम्मे लोक खुश झाले आहेत. तर मग नेमकं काय झालं आहे? आजचे ताजे सोन्याचा भाव नेमकं किती आहे? 18 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहे? कोणता सोनेरी रेकॉर्ड मोडला आहे? आणि का लोक 50% लोक नाराज आहे? का 50% लोक खुश आहे? का हे कारण तयार झालंय? चांदीच्या दरात आज काही विक्रमी उलाढाल झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन दराला नंतर बाजार का बंद झालाय? बाजारांमध्ये एकदम शांतता कशी निर्माण झाली? आता तुम्ही लगेच खरेदी करायला पाहिजे आहे की थांबायचं आहे? खरेदी करायची अनुकूल वेळ काय आहे? सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहा व्हिडिओ अतिशय महत्त्वाच्या माहितीने भरलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीत नक्की फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुमचा हजारोंचा नाही लाखांचा फायदा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या खरेदी विक्रीबाबतचे 3 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं की नाही हे लगेच समजेल. तसेच भविष्यात सोनं खरेदी करण्यासंबंधी काही खास टिप्सही देखील मी सांगणार आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याबाबत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात कसा चढउतार राहील याचे अचूक विश्लेषण देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे या भावातील घसरणीचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता. सोन्या चांदीच्या भावातील आजच्या सर्वात मोठ्या उलथापालथीमागील बातमी अमेरिका आणि युरोपमधून आली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सोन्याच्या बाजारावर होत असतो. अमेरिकेतील तसेच युरोपमधील राजकीय आणि आर्थिक अडचणी सध्या वाढू लागल्या आहेत. जेव्हा बाजारात असा अस्थिरता येते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित ठेव म्हणजेच सेफ हेवन म्हणून पाहतात. ते डॉलर आणि शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवतात. याच कारणामुळे अमेरिकेतील बदललेल्या वातावरणामुळे भारतीय बाजारपेठेत विक्रमी उलथापालथ झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे सोने आणि चांदीचा दर काय आहे? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचे दर काय आहे? चांदी प्रति ग्राम आणि प्रति किलोचे काय दर आहे? या सगळ्याची माहिती देण्याआधी आपण चांदीच्या भावापासून सुरुवात करूया, कारण चांदीच्या भावात सर्वाधिक आणि विक्रमी वाढ झाली आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी चांदीचा भाव 1,26,000 रुपये प्रति किलो होता. बाजारात मोठी तेजी आल्याने ऑक्टोबर महिन्यात चांदीने सर्वाधिक 1,90,000 रुपयांपर्यंतचा भाव गाठला. मोठी वाढ झाल्यावर अनेकांनी फायदा मिळवण्यासाठी चांदी विकली, ज्यामुळे भावात मोठी घसरण झाली. 5 नोव्हेंबर 2025 रोजी चांदीचा भाव कमी होऊन 1,50,500 रुपयांपर्यंत खाली आला होता. आता चांदी पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. 5 नोव्हेंबरच्या सर्वात कमी दरानंतर सलग 7 दिवस चांदीच्या भावात वाढ होत आहे. हा बदल इतका जलद आहे की केवळ एकाच दिवसात 13 नोव्हेंबरला चांदीच्या भावात तब्बल 11,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली. आज या 7 दिवसांच्या सलग वाढीनंतर 1 किलो चांदीचा भाव 1,70,731 रुपयांवर पोहोचलेला आहे. पण आजचा चांदीचा दर पाहायला गेलं तर तो ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आता चांदीचाच दरानं जर तुम्हाला धक्का बसला तर सोन्याच्या दराने तुम्ही डायरेक्ट भसून घेणार आहात. इतका दर भयानक चेंज झाला आहे. आता आपण सुरुवात करूया की चांदीचा आजचा दर आहे 1 ग्रामचा तो 176 रुपये आहे. 176 रुपये प्रतिग्राम चांदी आज मार्केटमध्ये विकली जाते आहे.
चांदीचा 10 ग्रामचा दर जर आपण विचारात धरायला गेलो तर तो 1760 रुपये प्रतितोळा आज चांदी विकली जाते आहे. आणि चांदी जर 1 किलो जर आपण आज घ्यायला जर गेलो तर 1,76,000 रुपये प्रति किलो ही चांदी आहे. आता तुम्ही म्हणाल ही चांदी भरपूर वाढली का? लक्षात घ्या, चांदी 1,90,000चा उच्चांक तिने गाठलेला आहे. आता ती परत 1,50,000पर्यंत येऊन ती पुन्हा हळूहळू ती 1,90,000कडे जाते आहे, असं त्यामध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण खरं सोन्याचे भाव पाहिल्यानंतर तुम्हाला खरं तर यामध्ये एक मोठा धक्का बसणार आहे, कारण की सोन्या चांदीचं कनेक्शन असतं की ते देखील तुम्हाला आता लक्षात देणार आहे. मग नेमकं सोन्याच्या भावात काय झालं आहे? का चांदी अचानक इतकी वाढले? काय याच्या मागचं कारण आहे? आता तुम्हाला पुढे लग्न सराईसाठी सोनं चांदी खरेदी करायची तर मग काय करायचं? सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, चांदीने जी तेजी दाखवली त्यामुळे सोन्याचे भाव खूप वाढले आहेत आणि आजच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकाकडे धावत आहेत. आता चांदीने तेजी दाखवली, आता सोन्याचे भाव काय राहणार? आता सोन्याने एक रेकॉर्ड मोडलाय. तो रेकॉर्ड खूप जुना होता आणि तो रेकॉर्ड सोन्याने आज पुन्हा एकदा परत मोडला आहे. आता तो रेकॉर्ड कशामुळे मोडलाय? आजचे सोने चांदीचे ताजे भाव काय आहे ते आपण ताजे भाव पाहणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा झाला की 2026च्या सोन्या चांदीच्या भावाची भविष्यवाणी आली. 2026मध्ये सोने चांदीचे भाव कसे राहणार? कमी राहणार का वाढणार? कसे राहणार? तर या संदर्भात 4 महत्त्वाचे अंदाज आलेले आहेत. हे 4 अंदाज जर तुम्ही लक्षात घेतलेत तर तुमचं नुकसान ह्याच्यामध्ये होणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळे अंदाज पहा, कारण की अंदाज अतिशय तज्ज्ञ लोकांनी दिले आहे. त्यामुळे अंदाज बरोबर येण्याची शक्यता ही 80% अधिक आहे. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अंदाज जे आहेत ते लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण आजचे ताजे भाव काय आहे, आजचा 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा सोन्याचा भाव काय आहे ते आपण घेणार आहोत. पण त्याआधीच 2026ला काय होणार ते सर्वात आधी 30 सेकंदात पाहू. सोन्याच्या भावामध्ये सध्या जी विक्रमी उसळी दिसत आहे त्यामागे 2026 या वर्षासाठी वर्तवण्यात आलेले 4 महत्त्वाचे अंदाज हे मुख्य कारण ठरले आहेत. हे अंदाज सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि लग्नसराईसाठी सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण यावरूनच तुम्हाला पुढील काळात सोनं कधी खरेदी करायचं किंवा कधी थांबायचं याचा निर्णय घेता येईल. या 4 अंदाजांपैकी पहिले 3 अंदाज हे बाजार तज्ज्ञांनी म्हणजेच मार्केट एक्सपर्ट्सने केलेले विश्लेषण आहेत. तर चौथा अंदाज एक अत्यंत चर्चित आणि भयंकर भविष्यवाणी आहे, ज्यामुळे संपूर्ण सोने चांदीच्या मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. पहिल्या तज्ज्ञ अंदाजानुसार 2026मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,38,000 रुपये या उच्चांकापर्यंत पोहोचू शकतो, जो तेजीचा स्पष्ट संकेत देतो. याउलट दुसरे तज्ज्ञ जॉन वेल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याचा भाव या पातळीवरून खाली घसरून 56,000 रुपयांच्या आसपास येऊ शकतो. तर तिसऱ्या अंदाजानुसार सोन्याचे दर 77,000 रुपये ते 97,000 रुपये या मध्यम श्रेणीत फिरण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी चौथी भविष्यवाणी आहे, जी एका मोठ्या कॅश क्रश म्हणजेच आर्थिक संकटाची शक्यता वर्तवते. या भविष्यवाणीनुसार जर हे आर्थिक संकट आले तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,62,430 रुपये ते 1,82,430 रुपये या अविश्वसनीय पातळीपर्यंत पोहोचू शकते. या अत्यंत मोठ्या आणि परस्पर विरोधी भावांच्या अंदाजांमुळेच गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असून मार्केटमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. आता तुम्ही याचा एक अंदाज बघितला. 2026मध्ये काय होऊ शकतं, कशा पद्धतीने मार्केट करू शकतं, एक्सपोर्ट काय म्हणताय, भविष्यवाणी काय सांगत आहेत, सगळं सविस्तर तुम्ही आता समजून घेतलं आहे. आता आजचा तुम्हाला आजपर्यंत आता समजून गेलं की काय होणार होतं, कसं होणार होतं. पण आजचे भाव काय आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, ते अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळत आहोत. आता भाव तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो आहोत, पण नुसते भाव पाहून व्हिडिओ बंद करू नका. सगळ्यात आधी तुम्ही सोने चांदीचे भाव पहा आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं याविषयी देशातील एका तज्ज्ञ व्यक्तीने त्याविषयी एक अंदाज दिलाय. तुम्ही नेमकं काय करायचं, कसं करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतो. आता पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय 18 कॅरेट सोन्याचे भाव. 18 कॅरेट सोनं आज मार्केटमध्ये 9,912 रुपये प्रति ग्रामने विकले जात आहे. म्हणजेच जर एका तोळ्याचा जर हिशोब करायला गेलं तर 99,120 रुपये प्रति तोळा हे आज 18 कॅरेटचं सोनं असणार आहे. आता 18 कॅरेट सोनं फारसं कुणी घेत नाही, पण सगळ्यात जास्त खरेदी केलं जाणारं सोनं आहे 22चे, जे दागिन्यांसाठी वापरले जातात. पण आता 24 कॅरेट सोन्याच्या आधी आपण जाणून घेऊयात. 24 कॅरेट सोनं असं आहे की जे गुंतवणुकीसाठी योग्य मानलं जातं, ज्याच्यामध्ये 100% प्युअर असतं, कुठलीही मिक्सिंग त्याच्यामध्ये नसते आणि तेच खरं तर भविष्यासाठी गुंतवणुकीसाठी चांगलं आहे. आता 24 कॅरेट सोनं जे आहे ते आहे 12,970 रुपये. 12,970 रुपये प्रति ग्रॅम हे आज सोनं सुरू आहे 24 कॅरेट. म्हणजेच एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर 1,29,700 रुपये हे आजचे सोन्याचे 24 कॅरेटचे दाम आहेत.
आणि आता 22 कॅरेट सोन्याकडे येऊयात, जे दागिन्यासाठी वापरले जातात, ज्याचे दागिने होतात, ज्याच्या अंगठ्या, लॉकेट्स, मंगळसूत्र सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. तर ते आहे 22 कॅरेट. तर 22 कॅरेट सोन्याचे जे दर आहे 11,767 रुपये, म्हणजेच 10 ग्रॅमचा जर आपण हिशोब करायला गेलं एका तोळ्याचा, तर ते आपल्याला बसेल 1,17,670 रुपये. म्हणजे मागील 2 दिवसांमध्ये जवळपास 2,000 ते 2,500 रुपयांचा फरक इथे पडलेला दिसून येत आहे. आम्ही सांगितलेले दर हे होलसेल रेट आहेत. तुम्ही कुठल्याही सोनार ज्वेलर्सच्या दुकानात सोनं खरेदी करायला गेल्यास तुम्हाला यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल. 3% GST. उदाहरणार्थ जर तुम्ही 1 लाख रुपये किमतीचे सोनं खरेदी केले तर तुम्हाला 3,000 रुपये GST अतिरिक्त द्यावा लागेल. मेकिंग चार्जेस म्हणजेच घडणावळ, हे दागिने बनवण्याची मजुरी असते आणि ती वेगळी द्यावी लागते. ही बऱ्याच वेळा प्रति ग्रॅम 1,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तुम्ही 24 कॅरेटचे सोने बार, गोल्ड बार किंवा नाणे घेतल्यास ते वेगळ्या दराने मिळू शकतात. आता पण तुम्ही सोनं खरेदी करायचं का थांबायचं या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार चालू असला तरी बाजाराच्या एकूण कळ वाढीकडेच आहे. अनेक जाणकारांचं म्हणणं आहे की सध्याचा भाव हा भविष्यात दिसणाऱ्या विक्रमी भावापेक्षा खूप कमी असेल. सोन्याच्या किमतीत आज जी वाढ झाली आहे त्याला काही तज्ज्ञ खरेदीची एक छोटी संधी म्हणून पाहत आहेत. जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे तेजीकडे इशारा करत आहेत. जर तुम्हाला लवकरच सोनं खरेदी करणे आवश्यक असेल, उदाहरणार्थ लग्न, तर किमती खाली येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदीचा विचार करू शकता. कारण आगामी काळात सोन्याचे भाव आणखीन वाढल्यास तुमची खरेदी करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागार किंवा तज्ज्ञ सल्लागार यांचा सल्ला घेऊनच सोनं खरेदी करायला हवी, कारण हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून बनवला गेलाय. आता आजचा सोन्याचा भाव हा खरंच घेण्याजोगा आहे का थांबण्याजोगा आहे, नक्की कॉमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.